नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कलेजी पेठा. एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो इथे कलेजी पेठा आणलाय. असा स्वच्छ बारीक करून स्वच्छ धुवून घेतलाय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद. एकदम असं हळद टाकली का सगळं असं एकदम मिक्स करून घ्यायचं. आता टाकूयात मीठ. हे सगळं व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावरती 2 ते 3 मिनिटं असं साईडला ठेवून मुरून घ्यायचं. एकदम असं एकजीव केला का टेस्ट एकदम छान अशी येते. आता हे आपण साईडला ठेवू. कलेजी पेठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे खोबरा भाजून घेतलाय, लसूण, कांदा घातलाय भाजून, इथे थोडेसे धने, खडे मसाले घेतले, टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, अद्रक. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत. इथे आपली कढई पण अशी छान मस्त गरम झाले. आता आपण त्यामध्ये टाकूया तेल. तेल असे छान गरम होऊ द्यायचं. एकदम मस्त गरम होऊ द्यायचं. आता आपण त्यामध्ये टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडू द्यायचा. कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये आपण जे वाटण बारीक करून घेतले, घालून घेतले ते वाटण टाकणार आहे. ते एकदम असे छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. छान असे तेलामध्ये एकदम असे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. खायला पण एकदम टेस्टी लागतं. भाजलेला मसाला छान असा फ्राय झालाय. आता आपण गरम मसाले टाकूया. इथे मी घेतलाय चिकन मसाला, एव्हरेस्ट लाल तिखट, लाल मिरची, हळद, धने पावडर, एव्हरेस्टची लाल बेडकी मिरची. आता आपण हे सगळे मसाले एकदम मस्त फ्राय करून घेऊया तेलामध्ये. मंद आचेवरच करायची, जेणेकरून त्यांचा स्वाद असा मसाल्यामध्ये मुरतो. इथे आपला मसाला असा छान तेल सुटेपर्यंत फ्राय झाला. आता मी कलेजी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं 2 ते 3 मिनिटांसाठी, ते टाकणार आहे आणि एकदम असं मिक्स करून छान सर्व मसाले आणि कलेजी पेठ्यामध्ये असं एकजीव करून घ्यायचे. आता आपण त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकणार आहोत. लिंबाने एकदम अशी छान टेस्ट येते. आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत. स्लो गॅसवरच करायचे. वरती पाणी ठेवूयात. पाणी असं गरम झालं की कलेजी मसाल्यामध्ये आपल्याला पाणी टाकता येईल गरम. आपला कलेजी पेठा बनून तयार आहे. आता सुक्का मस्त मसाला झालाय. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात. आणि गॅस कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.